नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला बटन पट्टी आणि बटनसाठी आय पट्टी कशी बनवायची ते. बरेच व्हिडिओ हे हुक पट्टी आणि आय पट्टीसाठी असतात, पण आता जुन्या बायका अजूनसुद्धा बटनच लावतात ब्लाऊजला. आणि हे मी लावायला घेतलं आणि मग माझ्या लक्षात आलं की चला आपण हा व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबर ताईंसाठी बनवूया. तर मग मी जोडलेली पट्टी म्हणजे जोडायला घेतलेली पट्टी बाजूला केली आहे आणि आता मी तुम्हाला सविस्तरमध्ये सांगते की बटन पट्टी आणि आय पट्टीचं स्टिचिंग कसं करायचं. तर सुरुवातीला ज्या दोन पट्ट्या आपण घेतो हुक पट्टीसाठी किंवा आय पट्टीसाठी किंवा बटन पट्टीसाठी, तर त्या 2.5 इंच किंवा 3 इंच रुंदी असलेल्या घ्यायच्या आहेत. आणि उंची जेवढी तुमची पुढचा पार्ट आहे म्हणजे पुढचं जो पार्ट आहे त्याची जेवढी उंची आहे त्यापेक्षा 1 ते 1.5 इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवू शकता. आता मी ते 2.5 इंच रुंद पट्टी घेतलेली आहे. तर आणि उंची एकदा चेक करून घ्यायची आहे. जो आपला पुढचा तयार पार्ट आहे तो त्यापेक्षा पट्टी जास्त उंचीला पाहिजे आणि दोन्ही पार्ट एकसारखे आहेत की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. आता हे माझं जवळजवळ 1.5 इंच एक्स्ट्राची पट्टी आहे आणि एका बाजूकडून मी अर्धा इंच ही अशी पद्धतीने दुमडून घेते. सेम दोन्ही पट्ट्यांना याच पद्धतीने अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे हे फिनिशिंगसाठी. त्यामुळे दोन्ही पट्ट्या अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्या आहे. तुम्ही शिलाईनंतर पण दुमडू शकता, पण मला तर ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी म्हटलं चला आपल्या ताईंसोबत शेअर करावं. तर सगळ्यात आधी आपण आय पट्टी बनवून घेऊ. आता ई पट्टी बनवताना दोन्ही फ्रंट पार्ट एकसारखे असणं गरजेचं आहे. परत एकदा चेक करायचे, गळा वगैरे काही आपल्याला क्लिअर करून घ्यायचं असेल तर ते करून घ्यायचा आणि नंतर ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण आय पट्टी बटन पट्टी कशी लावायची ते पाहूयात. तर ही जी शिलाई मारलेली बाजू आहे ती खालच्या बाजूने येईल या पद्धतीने ठेवायची आहे, कारण ही पट्टी पलटून आपल्याला वरती घ्यायची आहे म्हणून. तर जी ओपन बाजू होती शिलाईची ती खालच्या बाजूने ठेवली आहे आणि ही पट्टी ठेवून त्यावरती आपला उजव्या बाजूचा भाग ठेवलेला आहे, कारण आपण बटन उजव्या बाजूकडून लावतो आणि हुकसुद्धा उजव्या बाजूकडूनच लावतो. तर अशा पद्धतीने पट्टी ठेवून मी इथे 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर ही पट्टी या पद्धतीने बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे आणि त्यावरती सुद्धा एक पुन्हा दाबटीप द्यायची आहे. तर पहा अगदी फिनिशिंगसह मी ही दाबटीप देऊन घेतली आहे. त्यानंतर ही पट्टी पुन्हा पलटून घ्यायची आहे. या पद्धतीने एकदा पलटली आणि डबल परत एकदा तिला पलटून घ्यायची, कारण ही पट्टी अर्धा इंच बाहेरच्या बाजूने राहील, पूर्णपणे आतमध्ये घ्यायची नाही. आपण जसं हुक पट्टी पूर्णपणे आतमध्ये दुमडतो तसं बटन पट्टीचं वेगळं असतं. बटन पट्टी बाहेर ठेवायची थोडीशी. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला बटन लावता त्यावेळेस बटन पट्टी बाहेरच्या बाजूने घ्यायची, म्हणजे अगदी हुक ज्यावेळेस आपण ब्लाऊजला लावतो त्याच्या विरुद्धच बटन लावण्याची पद्धत असते. बटन लावताना बटन पट्टी बाहेर ठेवायची आणि हुक लावताना आय पट्टी बाहेर ठेवायची. हुक पट्टी पूर्णपणे आतमध्ये घेतली जाते आणि बटन पट्टी अर्धा इंच बाहेर ठेवली जाते. तर आता बाहेरच्या बाजूने सुद्धा मी शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारली आहे. आता आपण आय पट्टी कशी बनवायची ते पाहूयात. तर आता आय पट्टी लावताना हुक पट्टीच्या वेळेस आपण जसं आय पट्टी बाहेरच्या बाजूने घेतो तसं इथं अगदी विरुद्ध आहे. इथं मात्र आतल्या बाजूने आय पट्टी घ्यायची आहे. आता ही जी शिलाई मारलेली बाजू आहे तुम्हाला दिसत असेल पहा, मी वरच्या बाजूने ठेवली आहे आणि आता इथं वरच्या बाजूने व्यवस्थित सेट करून इथे सुद्धा 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊनच शिलाई मारायची आहे. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर पट्टी बाहेर या पद्धतीने ओपन करायची आहे आणि इथं वरच्या बाजूने पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे ही पूर्णपणे आत जाईल. आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ज्यावेळेस आपण हुक पट्टीची आय बनवताना जी पट्टी बनवतो ती बाहेरच्या बाजूने घेतो म्हणजे अर्धा इंच बाहेर, पण ज्यावेळेस बटन लावतो त्यावेळेस ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये घ्यायची आहे. तुम्ही सिंगल फोल्ड करून आतमध्ये घेऊ शकता किंवा मग डबल फोल्ड करून सुद्धा आतमध्ये घेऊ शकता, पण ही पट्टी पूर्ण आतमध्ये घ्यायची आहे या पद्धतीने आणि मग ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे.
तर अगदी बटन आणि हुक लावण्याची पद्धत एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे मी तुमच्यासोबत आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझी ही पद्धत आवडली की नाही ते तुम्ही सांगा. आवडली असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या अशाच एखाद्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये किंवा ब्लाऊज डिझाईन किंवा स्लीव्ज डिझाईनमध्ये. आता इथे मी गळ्याचा आकार थोडासा व्यवस्थित करून घेत होते. चला मग, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता पहा, बटनपट्टी आणि आयपट्टी आपण एकदा चेक करूया. तर अशा पद्धतीने ही बटन वरच्या बाजूने लावले जातील आणि ही आयपट्टी अशा पद्धतीने राहील, म्हणजे बटन वरच्या बाजूने येतील.